नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। शासनाचं आलेले हे परिपत्रक आहे। प्रति बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्व म्हणजे ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहे, जे काही आपल्या ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबतचे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक महिला व बालविकास विभागाकडून काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता अजूनही भेटलेला नाही, त्या ताईंसाठी आता महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे। तो कशा पद्धतीने भेटणार, किती भेटणार, हे देखील सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, काय माहिती आहे ती बघा। महिला व बाल कल्याण विभाग तळमजला जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे। आता फक्त तुम्ही म्हणसाल की हे गडचिरोलीचं आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू होणार आहे। हे गडचिरोलीचं लेटर आपल्या समोर आले म्हणून आपण याची माहिती मांडत आहोत। तुम्ही देखील याची माहिती आपल्या जिल्हा परिषदेकडून मागून घेऊ शकताय। विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे। अंगणवाडी महिलांना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबतचा हे परिपत्रक काढण्यात आलेला आहे आणि याचा संदर्भ बघा, शासन निर्णय संदर्भ तुम्ही याचा पाहू शकताय। शासनाने जे काढलेलं परिपत्रक आहे त्याच्या संदर्भानुसरून हे पत्र काढण्यात आले आहे। बघा, तुम्ही याच्यामध्ये विषय काय तो महत्त्वपूर्ण जाणून घेऊ शकताय। उपरोक्त संदर्भ आणि विषयान्वये कळण्यात येते की कोरोना कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी लोकांमध्ये जनजागृती करणे, आरोग्याची काळजी घेणे, कोविड-19 बाबतीत निगडीत इतर कामे केल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त 1000 इतकी रक्कम प्रोत्साहन रक्कम म्हणून अदा करण्यास शासनाचे परिपत्रक क्रमांक 1 अन्वये कळवण्यात आले होते। त्या अनुषंगाने जिल्ह्यामधील कोरोना कालावधीमध्ये काम केलेल्या बरेचशा अंगणवाडी सेविका मदतनीसांना याची रक्कम प्राप्त झालेली आहे। काही अंगणवाडी सेविका मदतनीसांना संदर्भाधीय पत्र क्रमांक 1च्या परिपत्रकानुसार कामे करूनही ती कोरोना काळातील जो प्रोत्साहन भत्ता आहे, जी रक्कम आहे ती मिळाली नसल्याची तक्रार संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये कार्यालयास प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आपण स्वतः व्यक्तीच्या खात्री करून या संदर्भातील माहिती दिनांक 13/2/2026 पर्यंत सादर करावी। बघा, खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधनाव्यतिरिक्त 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता हा कोरोना काळातील प्रत्येक महिन्यासाठी भेटणार आहे। त्यामुळे हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे। या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोरोना काळातील मानधन त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। खूपच महत्त्वाचं आणि आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसताईंना आलेली आहे। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसताईंनी कोरोना काळामध्ये किती कामे केली, आपल्या परिवाराचा विचार न करता, स्वतःचा विचार न करता अंगणवाडी सेविका मदतनीस सर्वे करत घरोघरी फिरल्या। काही अंगणवाडी सेविकांना अक्षरशः जीवसुद्धा गमवावा लागला। अशा परिस्थिती असून देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कामे केली, तर त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना आता इथं भेटणार आहे, असं परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कोविड काळामध्ये कामे केली त्या ताईंना आता मानधनाव्यतिरिक्त त्या काळापुरतंच आहे, फक्त हे मानधनाव्यतिरिक्त त्या काळापुरते प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ही रक्कम भेटणार, असं परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत ही माहिती पोहोचवणे गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविका मदतनीसांना हा प्रोत्साहन भत्ता भेटण्यास मदत होईल। व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।